आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. इथे रूपा आणि युगा फोनवर बोलत होत्या. काय? अगं कार्टे, काय केलंस हे? सगळी फरशी चिकट होईल आता. रूपाची आजी रूपाला ओरडत होती. आजी तू थांब ग 1 मिनिट, खूप महत्वाचा कॉल आहे. तू ठेवते तसंच, मी आल्यावर पुसते. रूपा फोन घेऊन उठली आणि तशीच पळत गच्चीवर गेली. काय म्हणालीस तू युगा? परत बोल. सक्षम पाटीलने तुझ्यासोबत कोर्ट मॅरेज केलंय? हो अगं रूपा, म्हणजे त्यांनी फाईल मध्ये लग्नाचे पण पेपर्स ठेवले होते, पण मी पाहिलेच नाहीत. गडबडीत सह्या करून मोकळी झाले आणि मी सही केली, त्यामुळे त्यांना वाटलं की माझी या सगळ्याला संमती आहे, म्हणून त्यांनी हा सगळा प्लॅन बनवला आणि मला त्या लग्नापासून वाचवलं. मला ना आता खूप राग येतो युगा. कसला राग? अगं गधडे, काही दिवसांपूर्वी हाच सल्ला मी दिला होता त्यांना की त्यांनी तुझ्याशी लग्न करावं. तेव्हा तर त्यांनी एकदम स्टाईल मध्ये मला तोंडावर नकार दिला होता. म्हणाले काही झालं तरी ते तुझ्याशी लग्न करणार नाही. आणि आता बघ, माझाच प्लॅन त्यांनी चोरून वापरला. सोडणार नाहीये मी त्यांना, आणि आता तर अजिबात सोडणार नाहीये, कारण नात्याने मी त्यांची साली आधी घरवाली झालीये. काय? म्हणजे ही खुरापती आयडिया तुझी होती रूपा? म्हणजे हे बघ युगा, आय एम सॉरी, पण मला तुला वाचवण्याचा त्यावेळी एवढा एकच पर्याय शिल्लक राहिला होता, म्हणून मी त्यांना फक्त सजेशन दिलं होतं. पण ते तर मला नाही म्हणाले होते ना. मग आता असं कसं अचानक लग्न? मला पण काही कळत नाहीये ग रूपा. वाटलं होतं त्या जमिनीचे पैसे घेईन आणि कुठेतरी दूर निघून जाईन, परत एकदा नव्याने आयुष्य सुरू करेन. पण इथे तर सगळं उलटच घडलंय. वाटलं होतं आम्ही दोघांनी परस्पर लग्न केलंय हे ऐकून त्यांच्या घरातले आमचा स्वीकारच करणार नाहीत, पण इथे तर त्यांनी पूर्ण रीतसर गृहप्रवेश करून मला घरात घेतले. सगळ्यांना तसा थोडा धक्का बसलाय, पण मला नाही वाटत की ते या नात्याला नकार देतील. अगं मग तर चांगलंच आहे ना युगा. तसंही तू लग्न करून पुन्हा ऐऱ्यागऱ्याच्या घरात तरी गेली नाहीयेस बाई. तू कोल्हापुरातल्या बड्या आसामींच्या घरात त्यांची मोठी सून म्हणून गेलीयस. अगं युगा, तू सक्षम पाटीलची बायको म्हणून गेलीयस. वाव यार, हे ऐकायलाच किती भारी वाटतंय. रूपा, वेडी झालीस का ग तू? काही काय बोलतेस? तुला माहितीये ना, माझं आणि त्या सक्षम पाटीलचं 1 मिनिट सुद्धा पटत नाही. अगं युगा, ज्यांचं आधी पटत नाही ना, नंतर तेच एकमेकांच्या प्रेमात धाडकन पडतात. रूपा मॅडम, ही तुमच्या सिरियलची स्टोरी नाहीये, माझी रिअल लाईफ आहे. आणि त्या माणसाच्या प्रेमात पडण्यापेक्षा ना, मी एखाद्या विहिरीत पडणं पसंत करेन. बरं बाई, सध्या हा टॉपिक सोड. मजेची गोष्ट तर ही आहे की फायनली तू त्या नरकातून बाहेर पडलीस. पोलिसांनी तुझ्या भावाला असं बेदम मारायला हवं ना, की त्याला त्याच्या 7 पिढ्या आठवल्या पाहिजेत. तेव्हा त्याला कळेल की जेव्हा त्याने तुला मारलं होतं तेव्हा तुला कसं फील झालं असेल. रूपा, खरं सांगू का, तर इथे आल्यापासून मला सेफ नाही, उलट भीती वाटायला लागलीये. आत्ता कसली भीती?
भीती वाटते तुला? अगं कसली म्हणून काय विचारतेस रूपा? जोपर्यंत मी त्या घरात होते तोपर्यंत जो काही त्रास होत होता तो फक्त मला एकटीला होत होता. पण आता माझ्याशी लग्न करून सक्षमने भैयाची दुश्मनी मोल घेतली. आणि तुला तर युवराजचा स्वभाव चांगलाच माहितीये. बदल्याची भावना त्याला कुठल्या थराला घेऊन जाईल काहीच सांगता येत नाही. आणि या सगळ्यात या कुटुंबातल्या माणसांना जर काही त्रास झाला ना तर ते मला सहन नाही होणार. कारण असं जर काही झालं तर त्याला सर्वस्वी मी जबाबदार असेन. तुझी काळजी तशी बरोबर आहे ग युगा, पण जीजू घेतील सगळं सांभाळून. डोंट वरी. रूपा, तू काय त्या माणसाला सारखी जीजू बोलतेस ग? अगं आता तुझ्या नवऱ्याला जीजू नको म्हणू तर मग काय म्हणू बाई? काही पण बोल तिकडे, पण जीजू नको म्हणूस. कारण मी त्या माणसाला माझा नवरा कधीच मानणार नाही. हा मान्य आहे मला, त्यांनी माझी मदत केली, मला तिथून सोडवलं. पण त्यासाठी मी फार फार तर त्यांना थँक्यू म्हणू शकते. पण मी त्यांना माझा नवरा कधीच मानणार नाही. माहित नाही काय समजतो स्वतःला. सडू सारखा तोंड घेऊन फिरत असतो. काही विचारल्यावर तर सरळ कधी बोलतच नाही. कसला ऍटिट्यूड आहे त्याला देवच जाणे. युगा बोलत बोलतच पाठीमागे वळाली. पण मागे फिरताच ती दचकली. तिच्या एक्झॅक्ट समोर दोन्ही खिशात हात टाकून सक्षम उभा होता, जो सध्या शांत चेहऱ्याने तिच्याकडेच बघत होता. पण त्याची ती नजर तिला नखशिखांत हादरवून गेली. पारू, मी तुला नंतर फोन करते, बाय. ते मी म्हणजे सहजच. तिला आता काय बोलावं तेच कळत नव्हतं. त्याचे ते निळे डोळे आता किंचित रागाने तिच्याकडे बघत होते. हा तुमचा फोन. घाबरतच तिने त्याचा मोबाईल त्याच्या समोर पकडला. तसा त्याने चुपचाप तो फोन हातात घेतला आणि खिशात टाकला. मी खाली जाते. ती त्याला क्रॉस करून तिथून निघणार तितक्यात त्याने एकाच हाताने तिच्या दंडाला पकडलं आणि जोरात मागे ओढत सरळ तिचे दोन्ही दंड पकडत स्वतः समोर उभं केलं. सध्या तरी ती त्याच्या एकदम जवळ उभी होती. इतकी की दोघांमध्ये एका हाताचं अंतर सुद्धा शिल्लक राहिलं नव्हतं. त्याचा चेहरा अगदी तिच्या चेहऱ्या समोर होता. तिने घाबरतच त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याचं कपाळ उंच होतं. त्या गोऱ्या कपाळावर औक्षण केलेला तो लाल गंध त्याच्या चेहऱ्याची शोभा अजून वाढवत होता. काळ्या भोर दाट भुवया, त्याखाली असणारे त्याचे ते समुद्रासारखे निळे डोळे. पापण्या तर इतक्या सुंदर होत्या की एखाद्या मुलीला सुद्धा जेलस फील होईल. तरतरी टोकदार नाक आणि नॅचरल गुलाबी ओठ. चेहऱ्यावर तुरळक असलेली सोनेरी दाढी जी त्याच्या चेहऱ्याला अगदी परफेक्ट सूट करत होती. दिसायला तो सुंदर होता, यात काहीच डाऊट नव्हता. पण सध्या त्याच्या सुंदरतेने तिला भुरळ घातली नाही. उलट ती घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे बघत होती. काय म्हणालीस तू? मी सडू सारखा चेहरा घेऊन फिरतो, माझ्यात खूप ऍटिट्यूड आहे. सॉरी, म्हणजे मला तसं. आणि अजून काय सांगत होतीस तू रूपाला? की मला कधी नवरा मानणार नाहीस, राईट?
तुझ्या त्या पूर्ण कॉन्व्हर्सेशन मध्ये मला फक्त हे एकच वाक्य आवडलं, कारण इथे आपल्या दोघांचे विचार अगदी तंतोतंत जुळतायत. मी सुद्धा तुला कधीच माझी बायको मानणार नाही. जर तुम्हाला हे नातं पुढे न्यायचंच नाहीये तर मग का करताय तुम्ही हे सगळं? सांगून टाका ना तुमच्या घरच्यांना की तुम्हाला माझ्यासोबत नाही राहायचंय. पण तिच्या या वाक्यावर तो थोडा मागे सरकला. तिच्या दंडावर असलेले त्याचे हात थोडे सैल झाले. आता मी काय सांगतोय ते नीट ऐक. आपल्या दोघांमध्ये ना जमीन आसमानाचा फरक आहे. ना आपल्या आवडी निवडी जुळतात, ना आपले विचार. जशी बायको मला हवी होती तशी तू नाहीयेस, आणि कदाचित जसा नवरा तुला हवा होता तसा मी नाहीये. पण एक गोष्ट आपण दोघेही नाकारू शकत नाही. आता आपलं लग्न झालंय, त्यामुळे आपल्याला हे रिलेशन निभवावंच लागणार आहे. निदान जगासाठी तरी निभवावंच लागणार. पण अशा नात्याचा काय उपयोग आहे? आय नो, अशा नात्याचा काहीही उपयोग नाही. पण सध्या आपल्या दोघांकडेही काहीच ऑप्शन नाहीये. तू जर आत्ता मला सोडलंस तर तुझा भाऊ तुला सोडणार नाही. त्याच्याशी भिडून तू माझी साथ दिलीस. त्यामुळे तू जर हे घर सोडून गेलीस तर तुला तो अगदी कुठूनही शोधून काढेल आणि पुन्हा त्या नरकात घेऊन जाईल. आणि दुसरीकडे आता मी सुद्धा तुला सोडू शकत नाही, कारण आमच्या घरातल्या संस्कारात ते बसत नाही. घटस्फोट हा शब्द सुद्धा कधी आमच्या पिढ्यांना शिवला नाहीये. त्यामुळे आता इच्छा असो किंवा नसो, आपल्या दोघांनाही हे रिलेशन पुढे न्यावंच लागणार आहे. एनिवेज, मी तुला फक्त इतकं सांगायला आलोय की घरच्यांनी आपलं रीतसर लग्न लावायचं ठरवलंय. पण का? झालंय ना आपलं कोर्ट मॅरेज, मग संपवा की म्हणा विषय. मी या घरातला पहिला मुलगा आहे, त्यामुळे अर्थातच माझ्या लग्नाची सगळ्यांनी खूप स्वप्न बघितली होती, ज्यांचा मी ऑलरेडी चकनाचूर केलाय. बट त्यांची इच्छा आहे की निदान सगळ्या गोष्टी विधीप्रमाणे व्हायला हव्या, ज्या प्रत्येक लग्नात होतात. म्हणून मी त्यांना आपल्या दोघांकडूनही होकार कळवलाय. मला न विचारता माझा होकार कळवला? हे लग्न करण्यावाचून दुसरं ऑप्शन आहे तुझ्याकडे? तुझी राहायची व्यवस्था खालच्या गेस्ट रूम मध्ये केली. तू खाली जा, जीवा सांगेल तुला सगळं. कुठे अडकले मी? सध्या तिला आपण आगीतून फुपाट्यात पडल्याचा फील येत होता. कारण जसं त्या घरात कोणतीही गोष्ट तिच्या मर्जीप्रमाणे होत नव्हती, तसंच काहीसं इकडे सुद्धा घडत होतं. त्याच्याशी लग्न करायची तिची अजिबात इच्छा नव्हती. पण तो म्हणाला तसा आता तिच्याकडे दुसरा पर्यायही उरला नव्हता. चुकून जरी ती या घराच्या बाहेर पडली तर युवराज तिला सोडणार नव्हता. तो काही जास्त दिवस जेलमध्ये राहणार नाही याची तिला खात्री होती. तो जर बेलवर सुटून बाहेर आला आणि आपण त्याच्या हातात सापडलो तर मात्र तो आपल्याला जिवंतपणे मरण यातना भोगायला लावेल, हे सुद्धा त्याला माहिती होतं. त्यामुळे युवराज पासून सेफ राहायचं असेल तर सध्या तरी तिच्यासाठी पाटलांची सून म्हणून राहणं फायद्याचं होतं. आणि त्यासाठी तिला सक्षम सोबत विधिवत लग्न करावंच लागणार होतं. तिने एक नजर त्याच्याकडे पाहिलं आणि चुपचाप तिथून खाली निघून गेली. ती जाताच त्याने चिडून दरवाजा बंद केला. धडाधड शर्टची बटणं काढत तो शर्ट रागातच बेडवर फेकून दिला. असं निभावणार आहे मी हे लग्न?
असा एक मिनिट पण जात नाही की ही मुलगी मला राग आणून देत नाही. इनफॅक्ट तिचा चेहरा जरी बघितला ना तरी डोकं फिरतं माझं. मग तिच्यासोबत कसा संसार करणार आहे मी? पण हा रस्ता सुद्धा मीच निवडलाय म्हटल्यावर आता मी माघार सुद्धा घेऊ शकत नाही. चुकून जरी मी हिची साथ सोडली ना तर बाबा एका क्षणाचाही वेळ न दवडता मला या घराच्या बाहेर काढतील आणि आयुष्यात पुन्हा कधी मला या घराची पायरी सुद्धा चढू देणार नाहीत. आणि या घराला सोडून मी कधीच राहू शकत नाही. सो मला जर इथे सगळ्यांसोबत राहायचं असेल तर मला हिला बायको म्हणून एक्सेप्ट करावंच लागेल. तो तसाच बेडवर बसला आणि त्याने डोकं दोन्ही हातात गच्च पकडलं. जशी तिची दोन्हीकडून कोंडी झाली होती तसंच काहीसं त्याच्या बाबतीत सुद्धा घडत होतं. पण त्या दोघांनाही हे माहिती नव्हतं की आज जे नातं त्यांना नकोसं वाटतंय कदाचित भविष्यात तेच नातं त्यांना हवंसं वाटेल.